नमस्ते मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? आमच्याकडे अशा पद्धतीची ज्वारी मिळते सुपर मार्केटमध्ये, लाह्या ज्वारी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे मी. 1 ग्लास पाणी टाकलं आहे. तर चला म्हटलं, उद्या नागपंचमी आहे तर मी बनवतच आहे, तर व्हिडिओ बनवते. त्याच्यामुळे पाण्यामध्ये टाकून घेते ज्वारी. आता छान आपल्याला उकळून घ्यायची आहे. तीन ते 4 मिनिट आपल्याला उकळून घ्यायची आहे. जो वरचा कचरा आहे तो काढून टाकायचा. छान वरचा कचरा होता तो काढून घेतला आहे. 3 ते 4 मिनिट झाले आहे. गॅस बंद करते आणि एका टोपलीमध्ये काढून घेते ज्वारी. पाणी पूर्ण झरू द्यायचं. त्याच्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता? हे गावाकडची पद्धत आहे लाह्या बनवायची. तर मी इथे कढई ठेवलेली आहे. माझी आजी, माझी आई अशाच पद्धतीने बनवायच्या गावाकडे. तर आता छान आपल्याला थोडं भाजून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. जेव्हा लाह्या फुटतात त्यावेळेस आहे ना, आपल्याला थोडं कापड टाकायचा. लाह्या फुटेपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. माझं माहेर गावाकडचं असल्यामुळे पूर्ण गावाकडच्याच रेसिप्या पण असतात माझ्या जास्त करून. ज्वारी चांगली गरम होईपर्यंत फुटणार नाही. गरम झाल्यानंतरच आपल्याला कापड टाकायचं आहे. 3 ते 4 मिनिट लागेल आपल्याला ज्वारी गरम व्हायला. कधी कधी ज्वारी पण फुटते आणि कधी फुटत पण नाही, असं पण असू शकते. तर झाकण ठेवते मी. छान आता कपडा आहे ना आपला, छान कपड्याने आपल्याला छान झाकून घ्यायचं आणि गॅस थोडा मोठाच ठेवायचा गॅस, तरच फुटेल लाही. जे आहे कापड आहे ते कापडाच्या साहाय्याने आपल्याला. तर बघू शकता लाह्या कशा फुटत आहे बघा. मी झाकण जर काढलं तर बाहेर उडते. तर एक एक दाणा फुटलेला आहे. तर बघू शकता गॅस मी बंद केला. आता काढून घेते टपमध्ये. पुन्हा पण तसंच करायचं. पूर्ण दाणे टाकून घेतले आहेत ज्वारीचे. 3 ते 4 मिनिट आपल्याला छान ज्वारी भाजून घ्यायची मोठ्या गॅसवर. तर मी अगोदर पण सांगितलं, नंतर पण सांगत आहे. जे नवशिके आहे, ज्यांना जमत नाही ते अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये करू शकतात. दुसऱ्या वेळेस आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, कारण की कढई गरम असते. थोडं कापडच्या साहाय्याने हलवून घ्यायचं. नंतर आपल्याला झाकण ठेवायचं. जेव्हा जास्त फुटतात तेव्हा झाकण ठेवायचं. बघू शकता मंडळी, किती छान आपल्याला हे फुटत आहे बघा. एक एक दाणा फुटलेला आहे. हां बघा. जर काही दाणे राहिले तर आपलं एकदा आहे ना चम्मचच्या साहाय्याने हलवून घ्यायचं, जेणेकरून जेवढे बी दाणे बाकी असतील ते फुटतील. तर गॅस बंद करते, काढून घेते. चला, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आपली पूर्ण झाली आहे 3 ते 4 मिनिटापर्यंतच. तर कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.
स्वस्त खा, मस्त राहा, आरोग्यदायी राहा. बाय बाय.